लाडक्या बहिणींनो, थांबा जरा. पुढचा हप्ता या आठवड्यात येणार की नाही, सरकारकडून आलेली ताजी माहिती तुम्हाला माहीत आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत मी पहिला, नाही तर मोठी अपडेट मिस होऊ शकते. आणि हो, अशा महत्त्वाची सरकारी योजनेची माहिती सर्वात आधी हवी असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार मित्रांनो, मी आहे माधुरी आणि तुम्ही पाहत आहात तुमचं यूट्यूब चॅनल. आज आपण सविस्तर बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार, सरकारकडून नेमकी काय घोषणा झाली आहे, कोणाला हप्ता मिळणार, कोणाला अडचण येऊ शकते. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत, महिलांचा आधार सक्षमीकरण, घर खर्चासाठी आधार. आतापर्यंत लाखो बहिणींना याचा फायदा मिळालेला आहे. पुढचा हप्ता या आठवड्यात येणार का? सरकारकडून सूत्रानुसार आणि उपलब्ध माहितीनुसार अर्थसंकल्पीय तरतूद, डीपीडी प्रक्रिया, बँक सर्व्हर्स अपडेट यामुळे थोडा उशीर होत आहे. पण लक्षात ठेवा, हप्ता बंद झालेला नाही. संभाव्य तारखा 1 ते 15 दरम्यान जिल्ह्यात आधी काहींना 2-3 कोणाला हप्ता मिळणार नाही. कारणे, खूप बहिणींना हप्ता न मिळण्यामागची कारणे: बँक खाते आधार लिंक नसणे, डीपीडी ॲक्टिव्ह असणे, फॉर्ममध्ये चूक, केवायसी पूर्ण न केलेली. उपाय काय? बँकेत जाऊन डीपीडी तपासा, आधार पॅन कार्ड लिंक, ग्रामसेवक, सीएससी सेंटर संपर्क. आता आपण घेऊ काही महत्त्वाचा प्रश्न. माझ्या खात्यात पैसे आले नाहीत, SMS आला पण पैसे नाही, फक्त काही महिलांचा का मिळाले? इथे प्रश्न उत्तर सविस्तर बोला. भविष्यातील अपडेट्स आणि सावधानात. अफवावर विश्वास ठेवू नका, फक्त सरकारी अपडेट पहा, कोणालाही पैसे देऊ नका. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लाडकी बहीण असा शब्द लिहा. हा व्हिडिओ सर्व बहिणींना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर आताच करा. अशाच महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहोत. धन्यवाद.